मागील व्हिडिओमध्ये आपण डिप्रेशन म्हणजे काय हे पाहिलं. आता आपण त्याची लक्षणे कोणती हे बघूयात. डिप्रेशनची खूप सारी लक्षणे असतात, खूप सारे सिम्पटम्स असतात. नमस्कार, मी अश्विनी काळे. सर्वात पहिले लक्षण आहे मनाची उदासी. डिप्रेशनमध्ये गेलेल्या व्यक्तीत नेहमी असं आढळून येतं की तो खूप उदास असतो. समजा त्याच्या घरी जवळचे पाहुणे आले किंवा शाळेतून मुलं घरी आलेली आहेत आणि ती गोंधळ करत आहेत, त्यामुळे त्याची खूप चिडचिड होते. त्याच्या जवळच्या मित्राचा कॉल आला असला तरीही त्याची चिडचिड होत असते. त्याला कोणाशीही बोलू वाटत नाही. दुसरं लक्षण असं की कोणत्याच गोष्टीत मन लागत नाही. समजा एखादी गृहिणी आहे, ती सर्व कामे अगोदर नीटनेटके करायची, सर्व स्वयंपाक आवडीने करायची, पण आता तिचं मन लागत नाही त्या गोष्टी करण्यामध्ये. प्रोफेशनल्स आहेत, ऑफिसमध्ये जायचे, सर्व कामे नीट करायची, पण आता मन लागत नाही. स्टुडंट आहेत, अभ्यास नीट करायचे, लक्ष द्यायचे, कॉन्सन्ट्रेशन व्हायचं, पण आता अभ्यासात मन रमत नाही. येते ती फक्त उदासीनता. तिसरं लक्षण आहे निगेटिव्ह थॉट्स. मनात खूप नकारात्मक विचार येत असतात. मी काहीच काम करू शकत नाही, माझ्याकडून कोणतंच काम होऊ शकत नाही, मी खूप बेकार माणूस आहे. किंवा एखादा स्टुडंट आहे, तर मी माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. माझे आई वडील माझ्यासाठी एवढे सगळं करतात, माझी सगळ्या इच्छा पूर्ण करतात, पण मी त्यांची एकही इच्छा पूर्ण करू शकत नाही, त्यांची अपेक्षा पूर्ती करू शकत नाही. असे वारंवार विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. समजा प्रोफेशनल्स आहेत, ऑफिसमध्ये जातात, तर तिथेही त्यांचं तसंच होत असतं. मी काहीच काम करू शकत नाही, मी एकही प्रोजेक्ट नीट हँडल करू शकत नाही. असे विचार, हे निगेटिव्ह थॉट्स सारखे त्यांच्या मनामध्ये येत असतात. माणूस होपलेस होऊन जातो. त्यांच्यामधले जे होप्स असतात ते सर्व गमावून बसतात. शारीरिक त्रास व्हायला लागतो, एनर्जी कमी होते, थोडं काम केलं तरी थकवा येतो, अंगात ताकदच नाही असं फील होऊ लागतं, कॉन्सन्ट्रेशन होत नाही, एकाग्र मन राहत नाही, सतत वेगवेगळे विचार मनामध्ये येत असतात. सतत एका विचारातून दुसऱ्या विचारात, तिसऱ्या विचारात असं मन नेहमी फिरत असतं. डिप्रेशनमध्ये काहींचं वजन वाढतं, काहींचं कमी होत असतं. सतत गोड खाऊ वाटतं, मूड खराब झाला की आईस्क्रीम खाल्ली, चॉकलेट्स खाल्ली, यामुळे वेट वाढतं आणि त्याच्यामुळे अजून टेन्शन येतं. झोपेची समस्या नैराश्यात खूप कॉमन असते. 8 वाजता झोपायला गेलात, 1 वाजले तरी झोप येत नाही किंवा झोपलेले असताना मध्येच जाग येते आणि परत झोपच लागत नाही. यालाच निद्रानाश असे म्हणतात. सगळ्यात डेंजरस असतं आत्महत्येचे विचार. डिप्रेशनमध्ये सर्वात लास्ट स्टेजला आत्महत्येसारखे विचार मनामध्ये येऊ लागतात. हे विचार काही लेवलमध्ये असतात. काहींच्या मनात असा विचार येतो की असं आयुष्य जगण्यापेक्षा हे आयुष्य संपवलेलंच बरं. काहींच्या मनात असं येतं की मी मरून जावं. आणि तिसरं असतं, ते सगळ्यात डेंजरस असतं, ते म्हणजे हे आयुष्य आता संपवलेलंच बरं आणि ते आत्महत्येसाठी प्लॅन बनवायला लागतात. 10 ते 15% पेशंटमध्ये डिप्रेशनची समस्या ही असते. ते आत्महत्या देखील करू शकतात. जर डिप्रेशनमध्ये गेलेली व्यक्ती बोलत असेल की त्याच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येत आहेत, आत्महत्येसारखे विचार येत आहेत, तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. त्याला योग्य वेळी ट्रीटमेंट दिली पाहिजे. डिप्रेशनची ही सर्व लक्षणे 2 आठवडे जर दिसत असतील तर त्याला डिप्रेशन संबोधले जाते. एक नॉर्मल डे टू डे उदासी आणि डिप्रेशनमध्ये फरक आहे. नॉर्मल डे टू डे उदासी थोडे दिवस असते आणि ती लगेच जाते, पण डिप्रेशनची लक्षणे खूप जास्त सिग्निफिकंट असतात. ते तुमच्या लाईफमध्ये अडथळा देखील आणू शकतात. ते तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये अडथळा आणू शकतात, तुमच्या सोशल लाईफमध्ये अडथळा आणू शकतात, तुमच्या पर्सनल लाईफमध्ये देखील अडथळा आणू शकतात. आणि ही लक्षणे 2 आठवड्यापेक्षा जास्त असू शकतात. जर तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये, तुमच्या कुटुंबातील व्यक्तींमध्ये किंवा स्वतःमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये जर हे लक्षणे दिसत असतील तर त्याला नजरअंदाज करू नका, त्यावर योग्य ट्रीटमेंट करून घ्या.